झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि सब रजिस्ट्रार रवींद्र तारू यांच्यावर थेट बडतर्फीचा प्रस्ताव नाकारण्यात आलेला आहे। शासकीय महसूल नियमानुसार आधी विभागीय चौकशी होईल आणि त्यानंतरच बडतर्फीची कारवाई करता येऊ शकेल अशी माहिती शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेली आहे। झी 24 तासनं पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आणताच कलेक्टर जितेंद्र डुडी यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आणि खात्याअंतर्गत चौकशी करून त्यांच्या बडतर्फीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले होते। खारगे समितीनेही त्यांच्या बडतर्फीची शिफारस केलेली होती, मात्र तरीही सामान्य प्रशासन विभागाकडून चौकशीचा आग्रह का असा सवाल उपस्थित होतो। या प्रकारामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालतोय असाही प्रश्न उपस्थित होतोय। आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले। चंद्रकांत, खरं तर येवले आणि तारूच्या बडतर्फीची शिफारस करण्यात आलेली होती, मात्र असं असताना देखील सामान्य विभागाकडून त्यांची चौकशी केली जावी असा आग्रह धरला जातोय। काय नेमकं कारण असू शकते आणि यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। होय, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत। म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही महसूल अधिकाऱ्याला बडतर्फ करायचं असतं तर त्या शासकीय महसूल कायद्यानुसार त्याची विभागीय चौकशी होणे बंधनकारक असतं। हा कायदा झाला मान्य आहे, पण ह्या प्रकरणामध्ये मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये ऑलरेडी खात्याअंतर्गत चौकशी झाली, खारगे समिती नेमली, त्यांनी अहवालदार सगळ्यात महत्त्वाचं फौजदारी गुन्हे दाखल झालेत। अटकेत आहेत तारू, आजही त्यांना जामीन मिळालेला नाही आणि सूर्यकांत येवले निलंबित तहसीलदार तो सध्या अंतरिम जामिनावरती बाहेर आहे। त्याची चौकशी झाली, गुन्हे दाखल आहेत, यांच्या खात्याअंतर्गत चौकशी झाली, म्हणूनच विभागीय आयुक्त असतील, कलेक्टर असतील यांनी थेट यांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सामान्य प्रशासनाला म्हणजे जीईडीला पाठवले। तर त्यांच्याकडनं ही जी महसूल लॉबी आहे अधिकाऱ्यांची, त्यांचं म्हणणं आहे आपण जर आता नियम डावलून यांना डायरेक्ट बडतर्फ केलं तर हे उद्या जाऊन कोर्टात जाऊ शकतात, मॅटमध्ये जाऊ शकतात, म्हणून पुन्हा यांची विभागीय चौकशी करा, नंतरच पुन्हा प्रस्ताव आपल्याकडे पाठवला। त्यानुसार तारूची ऑलरेडी 14 नोव्हेंबरला विभागीय चौकशी पुन्हा सुरू केलेली आहे। याची येवलीची तशी चौकशी सुरू आहे। म्हणजे थोडक्यात पुन्हा एक फॉर्मॅलिटी कंप्लीट होऊन पुन्हा ते बडतर्फीचे प्रस्ताव पाठवले जातील। पण मुद्दा असा याच्यामध्ये ही महसूलमधली भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लॉबी ज्या पद्धतीने ह्या सगळ्या केसमध्ये प्रॉक्टिव्ह होते, नाही म्हणतात नियमानुसारच जायचं, पण एवढा मोठा भ्रष्टाचार केला, एवढं मोठं चुकीच्या हे सगळ्या ज्याला आपण म्हणतो दस्त नोंदणी केली, त्यांना कोण पाठीशी घालतंय? ही सगळी भ्रष्ट लॉबीज का या सातत्याने ह्या गोष्टींमध्ये ऍक्टिव्ह होते? नियमानुसार सगळं केलंय, स्वतः कलेक्टर सांगतात, विभागीय आयुक्त सांगतात की आम्ही नियमानुसार याचे बडतर्फी प्रस्ताव पाठवलेत। मग हे कायद्याचे पळवाटा शोधून नियमावर बोट ठेवून हे काय एवढा आग्रह धरला जातोय? याच्यामुळे काळ चोकावणार नाही का? हा सगळ्यात महत्त्वाचा। मुळात एक कुठेतरी वचक बसावं म्हणून हे बडतर्फी थेट प्रस्ताव पाठवले होते। नक्कीच चंद्रकांत, जरी बडतर्फीची शिफारस आहे, मात्र तरी देखील चौकशीसाठी आग्रह धरला जातोय। त्यामुळे या दोघांना नेमकं कोण पाठीशी घालते याचा प्रश्न सगळ्यांनी विचारलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।